नमस्कार, मी कृषीदूत पराग भोजने। तर आज आपण मुरुड तालुक्यातील आदाड या गावामध्ये प्रगतिशील शेतकरी मोहन पाटील यांच्या शेतावरती यांत्रिक पद्धतीने भात लागवड कशी करावी किंवा त्याबाबत माहिती घेण्यासाठी आलो आहे। जे आपण यात 1 एकर शेती जी लावतो पारंपरिक पद्धतीने जर आपण लावली तर 12 ते 13,000 रुपये खर्च होतोय आणि जर आपण ट्रान्सप्लांटरने जर लावली तर तोच आपल्याला 4,000 मध्ये एकरी होतोय। म्हणजे त्यात मजूरची बचत झाली, शिवाय आपला वेळ वाचला। या लावणीसाठी आपल्याला रोप ट्रे मध्ये बनवायचे आहेत। त्या ट्रेला एका ट्रेला आपल्याला 3 किलो माती शेण माती मिक्स घ्यायची आहे आणि शिवाय एका ट्रेला आपल्याला फक्त 100 ग्राम भात टाकायचा आहे। म्हणजे एकरीला 10 किलो भात भरपूर। पारंपरिक पद्धतीने जर बोलले तर एकरीला आपल्याला 30 कोण 25 किलो टाकतो तर कोण 30 किलो टाकतो। तर त्यात बियाण्याची पण आपली बचत झाली। शिवाय आपल्याला शेतावर रोप टाकायला आपण जातो, नांगर घ्यावा लागतो, तो घ्यायची गरज नाही। 2 मजूर ते काम करू शकतात। ती रोप आपण पेरणीपासून 16 ते 17 दिवसात लावणीला येतात। 21 दिवसापर्यंत ती लावणी आपण केली तरी चालते। आपल्याला लावणीच्या अगोदर फक्त चिखलणी करायची आहे, जमिनीची लेवल असायला पाहिजे, एकदम परफेक्ट लावणी होते त्यांनी। ही आपण ट्रान्सप्लांटरने जे लावतोय त्याला 6 इंच अंतर मध्ये राहतोय आणि 5 इंची सूर्याचा अंतर राहतोय। त्याच्यामध्ये या मशीन मध्ये रोप किती आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे काड्या किती घ्यायच्या आहेत याची सेटिंग आहे। नमस्कार, यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पाऊस लांबणीवर गेला होता, शिवाय मजुरांची पण कमतरता आणि त्यांचे दर पण वाढत चाललेले आहेत आणि वेळ पण कमी होता। त्यामुळे भात लागवड आपण मशीनच्या द्वारे यांत्रिकीकरणाने केली। तर बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायला हवा। जर आपल्याला कमी वेळात कमी खर्चात भात लावणी करायची असेल तर यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचा किफायतशीर पर्याय नक्कीच आपल्याकडे उपलब्ध आहे। तर मग आपण आपल्या शेतात पुढील खरीप हंगामात यांत्रिक पद्धतीने भात लागवड करताय ना? धन्यवाद।